Hello students, our today topic is crystal defect or imperfection. याच्या आधी आपण पाहिले की व्हॉट इज मीन बाय सॉलिड, की जे सॉलिड तयार होतं ते कसं तयार होतं आणि त्याच्यामध्ये काय असतात, क्रिस्टल्स असतात. मग आपल्याला काय पाहिजे आता, क्रिस्टल डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन. मग इथे काय सांगितलं की क्रिस्टल डिफेक्ट मीन्स काय आहे की सम irregularities or disorder in arrangement of constituent particles of solid crystal is nothing but imperfection. आता इरेग्युलरिटीज और डिसऑर्डर म्हणजे काय, की आपण पाहिलेलं आहे की सॉलिड सबस्टन्समध्ये काय असतात, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात. अशा प्रकारचे पार्टिकल्स हे जे स्पिअर्स आहेत ते म्हणजे काय, त्याच्यामधले पार्टिकल्स आहेत. मग हे असे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एकत्र येऊन काय तयार होतो, तुमचा सॉलिड तयार होतो. मग जर याच्यामध्ये ह्या पार्टिकलची जर डिसऑर्डर असेल अरेंजमेंटमध्ये, तर त्याच्यापासून काय तयार होतं, तुमचा क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हा पार्टिकल किंवा हा पार्टिकल हा दुसरा कोणता तरी आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण हे कन्सिडर केलं सोडियम, की हा जो क्रिस्टल आहे तो कशाचा आहे, सोडियमचा आहे. आणि जर याच्यामध्ये Cl क्लोरीनचे हे पार्टिकल्स आले तर त्याच्यापासून काय तयार होते, इथे इम्प्युरिटी तयार होते. मग ही इम्प्युरिटी म्हणजेच काय आहे, तर इम्परफेक्शन, की सम इरेग्युलरिटी और डिसऑर्डर इन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड क्रिस्टल. म्हणजे ह्या सॉलिड क्रिस्टलमध्ये काही इम्प्युरिटी आली किंवा दुसरा पार्टिकल आला तर त्याच्यापासून जे इम्परफेक्शन तयार होतं किंवा जी इरेग्युलरिटी तयार होती त्यालाच काय म्हणतात, क्रिस्टल डिफेक्ट. मग आता हा जो क्रिस्टल डिफेक्ट आहे हा कोणत्या प्रकारचा आहे, तर पॉईंट डिफेक्ट. आता पॉईंट डिफेक्ट मीन्स काय आहे, की दिस डिफेक्ट आर इरेग्युलरिटीज प्रोड्यूस इन अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटिस पॉईंट इन क्रिस्टलाइन सॉलिड्स. आता इथं काय सांगितलं आहे, की इरेग्युलरिटी प्रोड्यूस इन अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटिस पॉईंट. आता लॅटिस पॉईंट आपण पाहिलेले आहे की जे तुमची युनिट सेल आहे, सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे युनिट सेल. आता ह्या युनिट सेलमध्ये हे जे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स म्हणजे काय, तुमचे पॉईंट्स आहेत. आणि ह्या पॉईंटमध्ये काही इरेग्युलरिटी आले, यांच्या अरेंजमेंटमध्ये जर काही इरेग्युलरिटी आली तर काय, कोणता डिफेक्ट तयार होतो, पॉईंट डिफेक्ट तयार होतो. आता हा जो पॉईंट डिफेक्ट आहे याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याचे किती टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे स्टोकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट, त्यानंतर नॉन स्टोकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आता हे स्टोकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट याच्यामध्ये परत त्याचे 4 टाईप्स आहेत. वन इज पहिला व्हॅकन्सी डिफेक्ट, सेकंड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, तिसरा स्कॉटकी डिफेक्ट, चौथा आहे फ्रँकेल डिफेक्ट. त्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये परत त्याचे 2 टाईप्स आहेत, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि जो थर्ड टाईप आहे नॉन स्टोकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, त्याच्यामध्ये परत त्याचे 2 टाईप्स आहेत, सब टाईप्स. फर्स्ट आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. आपल्याला फर्स्ट कोणता स्टडी करायचं आहे, तर स्टोकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट स्टडी करायचा. त्याच्यामध्ये जो पहिला आहे फर्स्ट तो कोणता आहे, तर व्हॅकन्सी डिफेक्ट. आता व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय सांगितलं आहे, की प्रोड्यूस ड्यू टू द मिसिंग ऑफ पार्टिकल्स इन सॉलिड ड्युरिंग क्रिस्टलायझेशन प्रोसेस. आता क्रिस्टलायझेशन प्रोसेस म्हणजे काय आहे, क्रिस्टलायझेशन प्रोसेस म्हणजे काय आहे, की अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल. काय होतं त्याच्यामध्ये, फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल. मग आपण ज्यावेळेस फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल करतो त्यावेळेस काय होतं, काही मिसिंग पार्टिकल्स राहतात क्रिस्टल तयार होताना. मग त्यावेळेस जो डिफेक्ट तयार होतो त्याला काय म्हणतात, व्हॅकन्सी डिफेक्ट. मग ते फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल पहा. आता इथे काय आहे, हे तुम्हाला हा क्रिस्टल दिलेला आहे आणि हे जे दाखवले ते काय, त्याच्यामध्ये पार्टिकल्स. ज्यावेळेस असे क्रिस्टलायझेशन प्रोसेसपासून फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल होतं त्यावेळेस काय राहतं, त्याच्यामध्ये व्हॅकन्सी राहते. आता ही काय आहे, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स आहे. हे अरेंजमेंट ऑफ पार्टिकल करत असताना इथे काय दिसते तुम्हाला, ही व्हॅकन्सी दिसते. मग ज्यावेळेस अशी व्हॅकन्सी राहते, पार्टिकल मिस होतो, इथला पार्टिकल काय झाले, ते मिस झालेत. मग ज्यावेळेस असे मिसिंग पार्टिकल्सपासून व्हॅकन्सी तयार होते त्यावेळेस त्याला काय म्हणतात, व्हॅकन्सी डिफेक्ट, की प्रोड्यूस ड्यू टू द मिसिंग ऑफ पार्टिकल्स इन सॉलिड ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन प्रोसेस. दॅट मिसिंग पार्टिकल क्रिएट्स व्हॅकन्सी इन द क्रिस्टल. मग आता हे जे मिसिंग पार्टिकल्स आहेत हे काय करतात, इथे व्हॅकन्सी तयार करतात, म्हणजे पोकळी तयार करतात किंवा तिथे कमतरता राहते कशाची, पार्टिकलची. त्यामुळे त्याला काय म्हणतात, व्हॅकन्सी. मग ज्यावेळेस असे मिसिंग पार्टिकल्स व्हॅकन्सी क्रिएट करतात त्यावेळेस काय होतात, व्हॅकन्सी डिफेक्ट तयार होतो. मग इट इज डेव्हलप ड्यू टू द हिटिंग ऑफ सबस्टन्स. आणि हे कधी तयार होतं, ज्यावेळेस आपण त्या सबस्टन्सला हीट देतो, उष्णता देतो, त्यावेळेस काय होतात, असे व्हॅकन्सी डिफेक्ट तयार होतात. आणि इथं व्हॅकन्सी तयार झाल्यामुळे इथले पार्टिकल्स व्हॅकंट राहिल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिक त्याचं मास काय होणार, डिक्रीज होणार. त्यामुळे मास डिक्रीजेस ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पार्टिकल. मग याच्यामधले जे
पार्टिकल्स ॲब्सेंट असल्यामुळे काय होतं, त्याचं मास डिक्रीज होतं. मग अशा प्रकारचा जो डिफेक्ट आहे की ज्याच्यामध्ये पार्टिकल्स मिसिंग राहतात, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, व्हॅकन्सी डिफेक्ट. त्यानंतर सेकंड टाईप आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, की इट इज द स्पेस ऑर वॉइड्स इन बिटवीन द पार्टिकल्स इन लॅटिस पॉईंट, की स्पेस ऑर वॉइड्स इन बिटवीन द पार्टिकल्स इन लॅटिस पॉईंट. When any particle occupies these interstitial sites, then that defect is called as self interstitial defect. आता हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट दोन टाईप्स आहे. त्याच्यामध्ये काय होतं, की एका वेळेस की एखाद्या लॅटिस पॉईंटमध्ये किंवा एखाद्या सॉलिडमध्ये काय होतं, दुसऱ्या सॉलिडचे पार्टिकल्स येतात, किंवा एखाद्या सॉलिडमध्ये काय होतात, त्याच्याच पार्टिकल्स काय करतात, व्हॅकन्सी क्रिएट करतात आणि इंटरस्टिशियल ॲटम्स ते बनतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे पहा, इथे काय दिसते तुम्हाला, ही अरेंजमेंट ऑफ पार्टिकल दिसते, पण इथे काय दिसतं तुम्हाला, हे एक्स्ट्राचे पार्टिकल दिसतात. मग आता ही जे वॉइड्स आहेत त्याच्यामधले पार्टिकल्समधले किंवा जी स्पेस आहे पार्टिकलमधली, ती काय केलेली आहे, त्याने भरून काढलेली इथे. मग हे काय तुमचे इंटरस्टिशियल पॉईंट आहेत. म्हणजे व्हेन एनी पार्टिकल ऑक्युपाईज दिस इंटरस्टिशियल साइट्स, देन दॅट डिफेक्ट इज कॉल्ड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे अशा प्रकारची जी स्पेस किंवा वॉइड्स काय करतात, पार्टिकल्स दुसरे लॅटिस पॉईंट्स काय करतात, भरून काढतात, त्यावेळेस काय होतं, असा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट तयार होतो. किंवा एकाच क्रिस्टलमध्ये काय होतं, की एखादी व्हॅकन्सी तयार होते आणि तिथला जो पार्टिकल आहे तो काय करतो, तो इंटरस्टिशियल ॲटम तयार होतो आणि ती स्पेस काय करतो, भरून काढतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. मग दिस इज द सेकंड पॉईंट, दॅट इज सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्यानंतर थर्ड टाईप आहे स्कॉटकी डिफेक्ट. आता स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे काय, इट इज ॲन आयोनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन इन द क्रिस्टल लॅटिस क्रिएटिंग व्हॅकन्सीज. आता हे कशामध्ये होतं स्कॉटकी डिफेक्ट, तर आयोनिक सॉलिड्समध्ये होतो. आणि आयोनिक सॉलिडमध्ये माहिती आहे आपल्याला दोन प्रकारचे आयन्स असतात. पहिला असतो कॅटायन आणि दुसरा असतो ॲनायन. कॅटायन मीन्स काय आहे, तर कॅटायन मीन्स पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲनायन्स मीन्स निगेटिव्ह चार्ज. मग ज्यावेळेस आयोनिक सॉलिडमध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन इन द क्रिस्टल लॅटिस क्रिएटिंग व्हॅकन्सीज. आता हे पहा, इथे काय दाखवलं तुम्हाला, आयोनिक सॉलिड दाखवलं. आता याच्या आयोनिक सॉलिडमध्ये काय हे तुमचे कॅटायन्स आणि ॲनायन्स आहेत. मग आता इथं काय तयार होतात तुमचे, की कॅटायन आणि ॲनायन्स काय करतात, मिस होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर अरेंजमेंट पाहिली आपण, तर इथं काय दिसते तुम्हाला, ॲनायन मिसिंग दिसतोय आणि इथे काय दिसतं तुम्हाला, कॅटायन व्हॅकन्सी दिसते. आता हे तुम्हाला दोन वेगवेगळ्या कलरमध्ये दाखवले, एक कॅटायन आणि एक ॲनायन. मग जर आपण अरेंजमेंट पाहिली, इथं काय आहे, कॅटायन ॲनायन, कॅटायन इथं काय मिसिंग आहे, ॲनायन. मग इथं कोणती तयार झाली, ॲनायन व्हॅकन्सी. मग इथं कधी आहे, कॅटायन व्हॅकन्सी. मग ज्यावेळेस असे इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स मिसिंग असतात त्यांच्या पोझिशनपासून इन द क्रिस्टल लॅटिस, त्यावेळेस तो जो डिफेक्ट असतो इट इज कॉल्ड स्कॉटकी डिफेक्ट. आणि हा कशामुळे तयार होतो, व्हॅकन्सी क्रिएटेड बाय अ लॉस ऑफ कॅटायन इज ऑलवेज अकम्पनाइज बाय अ व्हॅकन्सी फॉर्म बाय अ लॉस ऑफ ॲनायन. मग ज्यावेळेस अशी व्हॅकन्सी कशामुळे तयार होते, ड्यू टू द लॉस ऑफ कॅटायन, आणि त्याचबरोबर ती कशाबरोबर अकम्पनाइज असते, इट इज फॉर्म बाय द लॉस ऑफ ॲनायन. मग दोन्ही काय होतात त्या ठिकाणी, लॉस होतात. कॅटायन ही लॉस होतो आणि ॲनायन ही लॉस होतो. त्यावेळेस काय होतं, तुमचा स्कॉटकी डिफेक्ट तयार होतो. आता हा स्कॉटकी डिफेक्ट फॉर्म होण्यासाठी काय कंडिशन गरजेच्या आहेत, तर इट इज फाउंड इन आयोनिक कंपाऊंड्स. हा कशामध्ये फॉर्म होतो, फक्त आयोनिक कंपाऊंड्समध्ये फॉर्म होतो. आयोनिक कंपाऊंड्समध्ये का फॉर्म होतो, कारण आयोनिक कंपाऊंड्समध्ये काय असतात, तुमचे कॅटायन आणि ॲनायन असतात. त्यामुळे काय होतं, हा फक्त आयोनिक कंपाऊंड्समध्ये फॉर्म होतो. याच्यामध्ये हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर्स असतात. मग त्याची जी कॅरेक्टर्स आहेत ती कशी असतात, हाय डिग्री असतात. त्याचबरोबर इट इज अ हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन, आणि त्याच्यामध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर आहे ॲनायनचा तो काय असतो, हाय असतो. त्याचबरोबर स्मॉल डिफरंट बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन अँड द रेशो कॅटायन अपॉन ॲनायन इज नॉट फार बिलो युनिटी. मग त्यामध्ये काय स्मॉल डिफरन्स आहे, की जे कॅटायन्स आहेत, हे जे कॅटायन्स आहेत ते काय असतात, स्मॉल इन साईज असतात. ॲनायन्सपेक्षा ते काय असतात, स्मॉल इन साईज असतात. त्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, तर नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस, मास डिक्रीजेस, व्हॅल्यूम रिमेन्स अनचेंज. मग ज्यावेळेस इथे आयन्स काय होतात, डिक्रीज होणार, त्यावेळेस ॲटोमॅटिक आयन्स डिक्रीज झाले म्हणजे काय होणार, त्याचं मास डिक्रीज होणार, पण त्याचं व्हॅल्यूम काय राहणार, तेवढंच राहणार, आणि त्याची डेन्सिटी काय होणार, डिक्रीज होणार. त्याचबरोबर नंबर ऑफ मिसिंग कॅटायन्स अँड ॲनायन्स इज इक्वल. आणि ज्यावेळेस ह्याच्यामध्ये व्हॅकन्सी क्रिएट होते त्यावेळेस
जेवढे नंबर ऑफ ॲनायन्स त्याच्यामध्ये व्हॅकंट असतात तेवढ्याच प्रमाणामध्ये नंबर ऑफ कॅटायन्ससुद्धा काय असतात व्हॅकंट असतात. म्हणजे जे मिसिंग कॅटायन्स आणि ॲनायन्स आहेत ते काय असतात इक्वल आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय होते इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी तयार होते. त्यामुळे ते इलेक्ट्रिकली काय राहतात न्यूट्रल राहतात. नंतर मग ते काय झाले असते चार्ज पार्टिकल झाले असते. जर ते इक्वल नसते राहिले कॅटायन आणि ॲनायन तर काय झाले असते ते चार्ज पार्टिकल झाले असते. मग असे जे कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्स कोणते तर सोडियम क्लोराईड त्यानंतर सिल्वर क्लोराईड याच्यामध्ये काय आढळतं अशा प्रकारचा हा स्कॉटकी डिफेक्ट आपल्याला काय येतो आढळून येतो.